पहिला प्रश्न आहे संख्या वाचा व अक्षरात लिहा। मागील उदाहरण संग्रहामध्ये देखील आपण असाच प्रश्न सोडवला, मात्र त्यामध्ये ज्या संख्या दिल्या होत्या त्या सर्व 6 अंकांच्या होत्या आणि इथे ज्या सर्व संख्या दिलेल्या आहेत ह्या सर्व 7 अंकांच्या आहेत। मग हे जे अंक आहेत ह्या ज्या संख्यांमधील अंक आहेत त्यांचं स्थान कोणतं आहे ते अगोदर आपण समजून घेऊया। तर स्थान आपण कुठून उजवीकडून मोजत जातो, बरोबर। मग पहिलं स्थान जे आहे ते आहे एकक, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक, शतक नंतर येतं हजार, दश हजार आणि त्याच्याही पुढे लक्ष, दशलक्ष, बरोबर। आता इथे जर आपण लक्ष दिलं तर बघा प्रत्येकामध्ये काही स्वल्प विराम दिले आहेत आणि गट तयार केलेले आहेत। तर हा जो गट आहे तो आहे एकक, दशक आणि शतकचा, त्यानंतरचा हा गट आहे दश हजार आणि हजारचा आणि त्याच्याही पुढील जो गट आहे तो लक्ष, दशलक्षचा गट आहे। मग याचं वाचन करताना काय करायचं, तर हा जो गट आहे त्यातील दोन्ही जे अंक आहेत ते एकत्र करायचे। 2 आणि 5 एकत्र केले 25 झाले आणि गट आहे लक्ष म्हणजे लाखाचा, तर हे झाले 25 लक्ष किंवा त्याला तुम्ही 25 लाख देखील सांगू शकता। त्याच्याही पुढे 7 आणि 9 आहेत, हे हजाराच्या गट मध्ये आहेत। मग 7 आणि 9 एकत्र केले तर 79 झाले म्हणून ते 79,000 आणि पुढे शतक स्थान आहे 8 म्हणजे 800। दशक स्थान आणि एकक स्थान एकत्र घ्यायचं, त्यांचे जे अंक आहेत ते एकत्र घेतले, संख्या झाली 99 म्हणून ते 99 लिहायचे। मग याचं वाचन कसं होईल, 25,79,899। तर हे आता आपण अक्षरात लिहूया। तर इथे काय लिहिणार बघा आपण, 25 लाख किंवा तुम्ही लक्ष लिहू शकता, त्यानंतर 79,000 म्हणून इथे लिहायचं आहे 79,000, त्याच्याही पुढे 899 पुढे इथे लिहायचं आहे 899